नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. मराठा आरक्षणाची लढाई कायद्याची आहे, त्यामुळे वेळ पडलीच तर अंगावरचा काळा कोट खुंटीला अडकवून आंदोलनात उतरेल, परंतु पळून जाणार नाही, असे आश्वासन सोमवारी कोल्हापूरचे कंझ्युमर कोर्ट बार असोसिएशनने सकल मराठा समाजाच्या व्यासपीठावर दिले. मराठा आरक्षणाची लढाई कायद्याची आहे, त्यामुळे वेळ पडलीच तर अंगावरचा काळा कोट खुंटीला अडकवून आंदोलनात उतरेल, परंतु पळून जाणार नाही, असे आश्वासन सोमवारी कोल्हापूर कंझ्युमर कोर्ट बार असोसिएशनने सकल मराठा समाजाच्या व्यासपीठावर दिले. कोल्हापूर जिल्हा ग्राहक न्यायालय आणि वडार समाजाने दसरा चौकात सोमवारी मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. तत्पूर्वी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी येथे साखळी धरणे आंदोलन केले. ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. इंद्रजित चव्हाण यांनीही 2021च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विवेचन करून सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला. दरम्यान वडार समाजाचे अध्यक्ष संजय शिंगाडे यांनी मराठा आणि वडार या दोन्हीही जाती सामाजिक शैक्षणिक मागास आहेतच, परंतु आर्थिकदृष्ट्याही मागास आहेत असे सांगून राज्यकर्ते हेतुपुरस्सर दोन्ही जातींची प्रगती रोखत असल्याचा आरोप केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा बंद काळातील बिलात 50% सवलत द्यावी. आखरी रास्ता कृती समितीचे निमंत्रक किशोर घाटगे, विजय क्षीरसागर, रियाज बागवान, निलेश हंकारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन दिले आहे. आखरी रास्ता कृती समितीचे निमंत्रक किशोर घाटगे, विजय क्षीरसागर, रियाज बागवान, निलेश हंकारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा विभागाकडून ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याची पाणी बिले काढण्याचे काम सुरू झाले असून या काळात 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत सी व डी वार्डासह बालिंगा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या ए वार्डाचा पाणीपुरवठा 1 दिवस आड तसेच 30 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद होता. या काळात जनतेचे पाण्यासाठी खूप हाल झाले. महापालिकेने टँकरने केलेला पाणीपुरवठा व्यवस्था तुटपुंजी असल्याने लोकांनी खासगी टँकर व खासगी शुद्ध पाणी पैसे खर्च करून घेतले. त्यामुळे येणाऱ्या बिलात महापालिका पाणीपुरवठा विभागाने 50% सवलत द्यावी अशी मागणी केली. अतिशय गाजावाजा केलेली थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली असून काही नेत्यांनी केलेल्या अंघोळीचे पाणी पंचगंगेतून समुद्राला मिळाले, पण सी व डी वार्डासह लोकांना याचा थेंबही मिळालेला नाही. महापालिका पाणीपुरवठा विभाग ई वार्डाला हे पाणी लवकर मिळावे यासाठी नियोजन करीत आहे. तरी आम्ही सी व डी वार्डातील नागरिक महापालिका क्षेत्रातील करदाते असून आम्हालाही पाणी त्वरित मिळण्याचा अधिकार असून कोणताही दुजाभाव न करता थेट पाईपलाईनच्या पाण्याने दिवाळीऐवजी किमान नवीन वर्षात अंघोळीसाठी पाणी मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शिष्टमंडळात सनी अतिकरे, संदीप घाटगे, कपिल नाळे, नितीन साळी, अरुण दळवी, सुनील करंबे, रोहन शिंदे, तानाजी पाटील, किशोर माने, जलराज कदम हे उपस्थित होते. आखरी रास्ता कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना आज कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात निवेदन देण्यात आले. आखरी रास्ता कृती समितीच्या वतीनं आम्ही अशी मागणी केली की दिवाळीच्या अगोदर 1 महिना 1 दिवस आड पाणीपुरवठ्याचं नियोजन महापालिकेने केलं होतं. त्याचबरोबरीनं 15 दिवस पूर्णतः पाणीपुरवठा शहरातील सी व डी वार्डाचा बंद होता. त्यामुळे सी व डी वार्डातील नागरिकांना आता पाण्याच्या बिलाचं जे करण्याचं नियोजन चालू आहे त्यामध्ये 50% सवलत मिळावी आणि त्याचबरोबरीनं जे थेट पाईपलाईनचं पाण्याचं नियोजन चालू आहे, काही नेत्यांनी आंघोळ केल्या आणि त्यांचं पाणी पंचगंगेला मिळालं आणि ई वॉर्डाला फक्त थेट पाईपलाईनचं पाणी मिळावं यासाठी प्रशासन नियोजन करते. तर सी व डी वॉर्डातील नागरिक देखील आम्ही महापालिकेला टॅक्स किंवा कर देतोय, त्यामुळे आमचा देखील या पाण्यावर अधिकार आहे. जर ई वॉर्डासाठी नियोजन होत असेल तर सी व डी वॉर्डासाठी देखील महापालिकेने नियोजन करावे आणि त्वरित थेट पाईपलाईनचं पाणी सी व डी वॉर्डाला मिळावं आणि पाणी बिलात 50% निश्चित सवलत मिळावी. कारण टँकरनं पाणी विकत घेण्यासाठी, प्यायचं पाणी विकत घेण्यासाठी लोकांचे पैसे खर्च झालेले आहेत. त्यामुळं
त्यांचं बिल माफ 50% व्हावं अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी केली. शिक्षक म्हणतात पुरे झाले नाथा, दलालांना आवरा. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पैशाशिवाय होत नाहीत काम. स्वच्छ प्रतिमेचा डंका पिटवणारे नाथ या दलालांना व कार्यालयातील लिपिकांना का आळा घालत नाहीत असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पैशाशिवाय होत नाही काम. एका टेबलावर ठेवलेली फाईल पुढच्या टेबलावर देण्यापासून ते हक्काची वेतन श्रेणी, पदोन्नती, फरक बिल मिळवण्यापर्यंत बारीक सारीक कामांनाही माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पैसे द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. या कामांसाठी नेमलेले दलालांची साखळी या कार्यालयापर्यंत पोहोचूच देत नाही. यातूनही कोणी पोहोचलाच तर कार्यालयातील कर्मचारी दलालांचा मार्ग दाखवित असल्याने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक पुरते वैतागले आहेत. कष्टातून शिकायचे, नोकरीसाठी संचालकांचे उमरे झिजवायचे आणि त्यानंतरही पुन्हा हे कार्यालय हक्काच्या वेतनावर डल्ला मारत असल्याने पुरे झाले नाता, दलालांना आवरा आता अशी म्हणण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. स्वच्छ प्रतिमेचा डंका पिटणारे नाथ या दलालांना व कार्यालयातील लिपिकांना का आळा घालत नाहीत असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. कोल्हापुरातील पंचगंगा पुलाजवळ कमानीच्या पुलासाठी 400 कोटी लागणार. पूरग्रस्तांचे उपोषण, त्यामुळे भराव टाकला जाणार नाही असे आश्वासन देत यासाठी अतिरिक्त 400 कोटी लागणार असल्याचे रविवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपमुख्यमंत्री अभियंता गोविंद बैरवा यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गासाठी पंचगंगा पुलाजवळ टाकण्यात येणाऱ्या भरावाऐवजी कमानीचा पूल करण्याबाबत केंद्र सरकारकडून सूचना आल्या आहेत. त्यामुळे भराव टाकला जाणार नाही असे आश्वासन देत यासाठी अतिरिक्त 400 कोटी लागणार असल्याचे रविवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपमुख्य अभियंता गोविंद बैरवा यांनी सांगितले. याबाबत पूरग्रस्त समितीच्या वतीने पंचगंगा पुलाजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. 6 पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. पंचगंगा पुलानजीक मातीचा भराव टाकून रस्त्याचे काम केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. तरीही संबंधित विभागाने दाद न दिल्याने पूरग्रस्त समन्वयक समितीचे प्रमुख बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत काम थांबवण्याची मागणी केली होती. काम थांबवले नाही तर रविवारी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार पंचगंगा पुलानजीक बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखाली पूरबाधित गावातील लोकप्रतिनिधी उपोषणाला बसले होते. कोल्हापूर विमानतळासाठी एरोड्रॉमचा परवाना, उड्डाणाला गती मिळणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक अनिल शिंदे यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये दिली. कोल्हापूर विमानतळाकडील हवाई फील्डच्या पश्चिमेकडे विमान उतरवण्याच्या मार्गावर अडथळे असल्याने रनवे ऑपरेशनसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण DGCA कडून एरोड्रोम परवानगी मिळाली असल्याची माहिती प्रकल्प संचालक अनिल शिंदे यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये दिली. एरोड्रोम परवानगीमुळे सर्व प्रकारच्या हवाई परिस्थितीमध्ये इन्स्ट्रुमेंट फाईल रूल्स अर्थात IFR ऑपरेशनसाठी कोड 3C एरोड्रोम म्हणून जारी करण्यात आला आहे. यापूर्वी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उजळायवाडी कोल्हापूर येथील विमानतळासाठी कोड 3 वॉलवेदर IFR या वर्गातील एरोड्रोम परवान्याची यशस्वी नूतनीकरण करण्यात आले होते. सुरक्षित उपकरणांच्या सहाय्याने विमान उडवले जात होते. 3C 1200 मीटर ते 1800 मीटर पर्यंतची धावपट्टीची लांबी आणि 24 मीटर ते 36 मीटरच्या पंख असलेल्या विमानांना हाताळू शकते. अशा उपकरणाला एरोड्रोम असे संबोधले जाते. या परवान्याची विमानतळ प्राधिकरणाकडे भर पडली आहे. कोल्हापूर येथील ब्रायन शेलार फोटोग्राफी आणि द वेडिंग वायबर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाताळनिमित्त दिनांक 11 व 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत ख्रिस्ती बांधवांकरिता ख्रिसमस क्रिकेटपट्टू टूर्नामेंट CCL ट्रॉफी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी कोल्हापूरमधील क्रिकेट शौकीनांनी स्पर्धे ठिकाणी उपस्थित राहून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूर येथील ब्रायन शेलार फोटोग्राफी आणि द वेडिंग वायबर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाताळनिमित्त दिनांक 11 व 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत ख्रिस्ती बांधवांकरिता ख्रिसमस क्रिकेट टूर्नामेंट CCL ट्रॉफी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदरची स्पर्धा कोल्हापूर येथील शाहूपुरी जिमखाना येथे संपन्न होत आहे. तसेच स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच,
बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरकरिता देखील ट्रॉफी दिल्या जाणार आहेत. सदरच्या स्पर्धेमध्ये महिलांचा देखील एक सामना खेळवला जात आहे. त्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलेला देखील वुमन ऑफ द मॅच हे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघास सन्मानचित्र व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण 12 पुरुष व 2 महिला संघ सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये एकूण 12 पुरुष व 2 महिला संघ सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धेमध्ये एकूण 12 पुरुष व 2 महिला संघ सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धेमध्ये जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर झळकलेली ख्रिस्ती समाजातील क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये 12 संघातील सुमारे 192 क्रिकेटपटूंचे क्रिकेट खेळाडूतील कौशल्य पाहायला मिळत आहे. तरी कोल्हापूरमधील क्रिकेट शौकीनांनी स्पर्धे ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. सुरुपली तालुका कागल नजीक वेदगंगा नदीपात्रात जॅकवेल जवळ 45 ते 50 वयोगटातील अनोळखी इस्माचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील शिवाजी कुंभार यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात दिली. सुरुपली तालुका कागल नजीक वेदगंगा नदीपात्रात जॅकवेल जवळ 45 ते 50 वयोगटातील अनोळखी इस्माचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील शिवाजी कुंभार यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात दिली आहे. अनोळखी इस्माचे वर्णन असे की अंगाचे मध्यम, अंगात पांढऱ्या रंगाचा रेषा असलेला टी शर्ट, हाफ पॅन्ट, तपकिरी रंगाची फुल पॅन्ट व कमरेला लाल रंगाचा टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत आहे. याबाबतचा तपास मुरगुड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे करत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे आणि कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग होणार असल्यामुळे भविष्यात उपनगरीय रेल्वे स्थानक विकसित करण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्समध्ये मुबलक जागा उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर केल्यास आणखी गाड्या वाढू शकतात. वाढत्या शहरीकरणामुळे आणि कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग होणार असल्यामुळे भविष्यात उपनगरीय रेल्वे स्थानक विकसित करण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. भव्य रेल्वेच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्समध्ये मुबलक जागा उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर केल्यास आणखी गाड्या वाढू शकतात. गोकुळ हॉटेल ते परीख पूल परिसरापर्यंत सुमारे 12 एकरचा परिसर रेल्वेचा आहे. मार्केट यार्ड परिसरात सुमारे 40 एकरहून अधिक जागा आहे. शाहूपुरी व्यापारी पेठ परिसरातही सुमारे 2 एकर परिसर जागा आहे. जेमस्टोन ते परीख पूल परिसरापर्यंत मोठी जागा आहे. या जागेत 2 प्लॅटफॉर्मची उभारणी शक्य आहे. सध्याच्या रेल्वे स्थानकावरून 1 ते 3 प्लॅटफॉर्मवरून एक्सप्रेस आणि संभाव्य 2 प्लॅटफॉर्मवरून पॅसेंजर गाड्या सोडण्याचा विचार केला पाहिजे. यासाठी उपनगरीय प्रवासी वाहतुकीसाठी उजगाव परिसरात उपनगरीय रेल्वे स्थानक उभारण्यास ही गरज भागू शकते. सांगलीत लाचखोर सरकारी वकिलास पाठलाग करून पकडले. खटला निकाली काढण्यासाठी घेतली लाच. न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात तडजोड घडवून तो लवकरच निकाली काढण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर दुचाकीवरून निघालेला सहाय्यक सरकारी अभियोक्ता सोमनाथ काकासो माळी याला पाठलाग करून रंगेहात पकडले. न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात तडजोड घडवून तो लवकर निकाली काढण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर दुचाकीवरून निघालेला सहाय्यक सरकारी अभियोक्ता सोमनाथ काकासो माळी याला पाठलाग करून रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्याकडून विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की माळी हा सांगलीतील प्रथम वर्ग न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या विरोधातील खटला न्यायालयात दाखल आहे. या खटल्यात तडजोड घडवून तो लवकर निकाली काढण्यासाठी माळी याने तक्रारदाराकडे 25,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रारदार याने शुक्रवारी दिनांक 8 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.